तिसरा डोळा शंकराने उघडला की प्रलय घडून येतो, सगळं जग संपतं. बरोबर आहे ना? संपतच ना. सदाशिव त्रिनेत्र आहेत, 3 डोळे असलेला. आता हा तिसरा डोळा कसला आहे? तर शास्त्र असं सांगतात की हा तिसरा डोळा ज्ञाननेत्र आहे. ज्ञाननेत्र का? लॉजिकली जर विचार केला तर हा तिसरा डोळा शंकराच्या हातावर आहे का, हृदयावर आहे का, पायावर आहे का? नाही, तो कपाळावर आहे, मस्तकावर आहे, की जिथनं ज्ञानाची गंगा शंकराने प्रवाहित केलेली आहे. म्हणून हा तिसरा डोळा ज्ञाननेत्र आहे आणि ह्या ज्ञाननेत्रामुळे सगळं भस्म होतं असंही आपल्याकडे म्हटलं जातं. तिसरा डोळा शंकराने उघडला की प्रलय घडून येतो, सगळं जग संपतं. बरोबर आहे ना? संपतच ना. पण सगळं जग संपतं असं म्हणण्यापेक्षा जगाची वेगवेगळी असलेली ओळख संपते आणि सगळीकडे आपण फक्त भगवंतच बघायला लागतो जर ज्ञानाचा नेत्र उघडला तर. याला म्हणायचं प्रलय होणे, याला म्हणायचं सबंध जग भस्म होणे. सबंध जग भस्म होणे याचा अर्थ आपण अगदीच फिजिकली सगळं काही जळतंय असा घ्यायला नको. ओळख संपते. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची ओळख दुसरी व्यक्ती न राहता भगवंत अशी होते. गणपतीची वेगळी ओळख आणि शंकराची वेगळी ओळख न राहता दोघांचीही एकच ओळख आपल्या बुद्धीमध्ये प्रस्थापित होते. देव एकच आहे. याला म्हणायचं शंकराने तिसरा नेत्र उघडणे आणि माझ्याही ठिकाणी हा ज्ञानाचा नेत्र उघडावा असा आशीर्वाद सदाशिव आपल्याला कायम देत असतात. आपण घेतो का नाही हा प्रश्न मात्र आहे.